जे इथं उपस्थित आहे, जे आम्हाला ऑनलाईन पाहते, तुम्हा सर्वांचं विनाट वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्चच्या शनिवारच्या आशीर्वादांच्या सभेमध्ये मनपूर्वक स्वागत आणि खूप सारं स्वागत आहे. यावेळेस परमेश्वराचं वचन सांगतं मत्ती 11:28 मध्ये की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. खरोखर आजची रात्र ही विसाव्याची रात्र आहे. आजची रात्र सर्व कष्ट, सर्व दुःख प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ देण्याची रात्र आहे. आजची रात्र जुन्या सर्व गोष्टी विसरून नवीन आशीर्वाद घरी घेऊन जाण्याची रात्र आहे. हालेलुया. जर तुम्ही तयार आहात तर दोन्ही हात वर करून स्वर्गाला सांगा, हो मी आहे तयार. हालेलुया. कारण स्वर्ग आहे तयार, ही वेदी आहे तयार, त्याचे दोन्ही दास आहेत तयार. तर टाळ्यांच्या मोठ्या आवाजामध्ये स्वागत करूया डायरेक्टर बोर्ड ऑफ चर्च काउन्सिल महाराष्ट्र बिशप पीटर सिल्वे आणि व्हेरी अनॉइंटेड गॉस्पेल सिंगर पास्टर जयश्री सिल्वे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God has glorious plans for each one of you. देवाची तुम्हा प्रत्येकासाठी महान योजना आहे. So as you are seated here, जसे तुम्ही आता इथे बसलेले आहात and as those people who are watching us online are also keen to hear God's word, आणि जी सगळी माणसं ऑनलाईन सुद्धा देवाचं वचन ऐकायला आतुरतेने बसलेली आहेत, I promise you माझं तुम्हा अशा सगळ्यांना एक वचन आहे. that God will surely bless you tonight. देव नक्की आज तुम्हाला रात्री आशीर्वाद देईल बेटा. He will surely fulfill your heart's desire. देव तुमच्या मनोकामना नक्की पूर्ण करेल. आलाय देवाच्या दारी, देतो देवच. So don't give up. हार मानू नका. Amen. आमेन. We'll open our Bibles to Psalm 50 verse 15. स्तोत्र 50 आणि त्यातलं 15वं वचन आपण यावेळेला काढूया. If you have got your Bibles, kindly open to Psalm 50 verse 15. तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल तर उघडा प्लीज. स्तोत्र संहिता 50 आणि त्यातलं 15वं वचन. And if you want, you can buy a Bible so you can go through the references that I give. आणि तुमच्याकडे जर बायबल नसेल तर तुम्ही जरूर बायबल विकत घेऊ शकता. म्हणजे जी वचनं मी तुम्हा लोकांना इथून देत असतो ती तुम्हाला स्वतः उघडून वाचता येतील. Call upon me in the days of your trouble and I will deliver you, says the Lord. स्तोत्र संहिता 50:15 मध्ये असं लिहिलंय, आणि संकटाच्याच दिवशी मला हाक मार, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील. Praise God. देवाला धन्यवाद. Call upon me, says the Lord. देव म्हणतोय मला हाक मार. Whenever you are in trouble, जेव्हा केव्हा तू त्रासात असशील and I will answer you. तेव्हा मला हाक मार, मी तुला उत्तर देईन. I will deliver you, मी तुला सुटका देईन and you shall glorify me. आणि तू माझ्या नावाला गौरव देशील. Beloved people, माझ्या प्रियानो, everybody goes through trouble. आयुष्यामध्ये प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या त्रासातून जातच असतो. The rich, the poor, the young, the old. मग त्या बाबतीत कोणी म्हटलं, श्रीमंत म्हणा, गरीब म्हणा, जवान मुलं मुली म्हणा, वयस्कर म्हणा, कोणी, Everybody goes through some kind of trouble. सगळे कुठल्या ना कुठल्या त्रासातनं जात असतात. आयुष्य असंच आहे. But the difference is this. पण फरक हा आहे, The world tries to survive trouble, जग प्रयत्न करतं की या सगळ्या त्रासांमध्ये त्यांचा निभाव लागावा, while the child of God learns to stand in it. पण देवाचं संतान मात्र या सगळ्या त्रासांमध्ये खंबीर उभा राहायचा प्रयत्न करतं. Praise God. देवाला धन्यवाद. Because कारण for a child of God, देवाचं जे कोणी संतान आहे, God is his only hope. देव त्याची एकमेव आशा आहे. देवाच्या मुलांची आशा फक्त देव आहे. The world says, जग म्हणतं when life gets hard, जेव्हा आयुष्य खडतर होतं just drink it away. त्याला सगळं पिऊन घ्या. The world says, जग म्हणतं when pain comes, वेदना जेव्हा जीवनात येतात numb it. त्या सगळ्या सहन करा. The world says, जग म्हणतं when people hurt you, लोक जेव्हा तुम्हाला वाईट वाटेल असं वागतात, hurt them back. तुमच्या हृदयाला जखमा करतात, तेव्हा तुम्ही पण त्यांच्या हृदयाला परत जखमा करा. ते वाईट वागले, तुम्ही वाईट वागा. But God says in the Bible, पण देव बायबल मध्ये असं म्हणतो, when you are in trouble, जेव्हा केव्हा तुम्हाला त्रास होतात, when you are in pain, जेव्हा केव्हा तुम्ही वेदनेत असता when life gets hard, आणि आयुष्य असं अवघड होतं, call upon me, तेव्हा देव म्हणतो माझ्या नावाचा धावा and कर, I will answer you. मी तुला उत्तर देईन, I will deliver मी you. तुला सुटका देईन. Praise God. देवाला धन्यवाद. What confidence we have in God. म्हणजे देवामध्ये आपल्याला किती विश्वास आहे पहा. You see, the world's way pulls you deeper like a sand dune. जगाच्या ज्या काही रीती असतात त्या तुम्हाला वाळूप्रमाणे खाली खाली खेचतात. You fight and fight. तुम्ही युद्ध करता, तुम्ही लढता, But the more you move पण without God, पण देवाशिवाय तुम्ही जेवढं जे काही करता,
the faster you sink in the sand dune. देवाशिवाय केलेल्या कामांमध्ये तुम्ही पटकन त्या वाळूच्या ढिगात सरकता, घसरता, पडता. Because कारण you can't fix a spiritual problem with a worldly action or solution. आत्मिक समस्या आहे ती, आणि ती आत्मिक समस्या तुम्ही जगातल्या रीतींनी सोडवू नाही शकत. Because trouble without God कारण देवाशिवायचा जो काही त्रास आहे will break you further. तो तुम्हाला तोडून टाकेल. But trouble with God पण देव जो तुझ्या सोबत आहे आणि आयुष्यात त्रास पण आहे, will build your life up. त्यातनं जीवन बांधलं जाईल. देवासोबतचा त्रास जीवन बांधेल, देवाशिवायचा त्रास जीवन तोडेल. So let's be real tonight. आज रात्री जरा खरं वागूयात. The world doesn't know what to do with pain. जगाला माहितीच नाहीये की या सगळ्या वेदनांचं काय करायचं. It runs from pain. आणि जग वेदनेपासून धावतं की नको नको, वेदना नको, यातना नको, नकोच ते आपल्याला. मग जग धावतं Or it denies it has pain. किंवा नाकारतं. जग आणि जगातली माणसं नाकारतात आणि म्हणतात नाही नाही, त्रास असले तरी म्हणतात नाही आम्हाला काही त्रास नाहीच आहे, आम्हाला काही प्रॉब्लेमच नाहीये. Some people drown in it. आणि काही लोक त्यात बुडतात Or then they are distracted from it. किंवा त्यांचं लक्ष विचलित होतं इकडे तिकडे. When people lose a job, लोकांची जेव्हा नोकरी जाते they panic. तेव्हा लोक गोंधळतात. When heart breaks, जेव्हा हृदय तुटतं, they become hardened. लोकांचं हृदय तुटल्यावर कडक होतं. When life hurts, आणि जीवन जेव्हा त्यांना अजून जखमा देतं, they hide. ते लपून बसतात. But here's the problem. पण इथंच तर समस्या आहे. You can't heal what you keep hiding. जे तुम्ही लपवून ठेवताय ते तुम्हाला आरोग्यवान करता येणार नाही. जे तुम्ही लपवून ठेवताय ते तुम्हाला बरं करून घेता येणार नाही. You can't change what you keep covering. जे तुम्ही झाकत राहताय ते तुम्ही बदलू नाही शकणार, कारण तुम्ही सारखं झाकत राहताय. And you can't find peace in the same place that took it away. आणि ज्या जागेतनं तुझी शांती गेली त्या जागेतनं तुला ती शांती परत मिळू नाही शकत. The world medicates its pain. आणि जग काय करतं, आपल्या वेदनांना औषधोपचार देतं. But my God transforms it. पण माझा देव त्याचं रूपांतर करतो. My God heals. माझा देव तुला आरोग्य देतो. आमेन. I told you it's like falling in quicksand. मी तुम्हाला सांगितलं घसरत्या वाळूत पडल्यासारखी ही गत आहे. The more you fight जेवढं जास्त तुम्ही लढाल, with your own strength, भांडाल, स्वतःच्या ताकदीवर भांडाल, the deeper you sink. तेवढे जास्त तुम्ही त्या वाळूत अजून धसाल, खाली पडाल. But if you learn to stretch out your hand, पण तुम्ही जर तुमचे हात पसरायला शिकून घेतलं, instead of swinging your fist, तुमची मूठ पुढे करायच्या ऐवजी जर हात पसरायचे शिकलात, God can pull you out देव तुम्हाला बाहेर काढेल. from that sinking sand. देव त्या घसरत्या वाळूतून तुम्हाला बाहेर काढू शकतो. Amen. Amen. Because faith isn't fighting harder. कारण विश्वास म्हणजे जोमाने भांडणं करायची असं नाही. It is trusting in God deeper. विश्वास म्हणजे देवावर खोल विश्वास ठेवायचा. ते भांडले म्हणून मी भांडणार, त्यांनी एक दिली मी चार देणार, त्यांनी दोन सुनवले मी चार सुनवीन, मी कमी आहे का? ही रीत नाहीये बेटा. Trouble without God will sink you. देवाशिवायचा त्रास तुला बुडवून टाकेल. त्रासात सुद्धा देव सोबत पाहिजे. But trouble with God will strengthen you. त्रासांमध्ये जर देव सोबत असेल तर शक्ती देईल देव. That's why the world is drowning today. म्हणून आज जग आणि जगातली माणसं बुडतायत. But those who trust in God will walk on the water. जी माणसं देवावर विश्वास ठेवतात ती पाण्यावर चालतील. When the world panics, जग जेव्हा गोंधळात पडतं, the child of God keeps praying. तेव्हा मात्र देवाचं संतान किंवा देवाचं लेकरू प्रार्थना करत राहतं. That is the difference हा फरक आहे. between the world and you. जग, जगातली माणसं आणि तू यांच्यातला फरक आहे. ते गोंधळतात, त्याला तू हात जोडून प्रार्थना करतो. आमेन. See, you cannot medicate a spiritual wound. आध्यात्मिक जखमांना तुम्ही लोकल औषधोपचार देऊ नाही शकत. Only the master of the universe can heal you. केवळ सृष्टीचा मालकच तुमच्या आत्मिक जखमांना आरोग्य देऊ शकतो. Praise God. आमेन. And he who knows God, आणि ज्या माणसाला देव माहित आहे, even trouble will fear him. त्रास सुद्धा त्याच्या जीवनात यायला घाबरतात. ज्या माणसाला देव माहित आहे त्या माणसाच्या जीवनात यायला त्रास सुद्धा घाबरतात. Trouble can never defeat a believer. त्रास कधीच ऍक्च्युअली
बिलीवर लोकांना त्रास पराजयी करू शकत नाही. Bible says बायबल म्हणते in Psalm 34 verse 19, स्तोत्र 34:19 many are the troubles of a righteous man, नीतिमान लोकांचे त्रास अनेक असतात, but the Lord rescues him from it all. पण देव त्या सगळ्या त्रासातून त्याला सोडवतो असं लिहिलंय. Praise God. देवाला धन्यवाद. Trouble may surround us, आणि त्रास आपल्याला घेरतील चारी बाजूने, but grace will ground you. पण देवाची कृपा तुम्हाला मुळावलेली ठेवेल. Praise God. आमेन. Everybody faces trouble. सगळ्यांनाच आयुष्यामध्ये त्रासांना तोंड द्यावं लागतं बेटा. तुम्ही काय, मी काय, कोण काय. But not everybody knows who to face it with. पण प्रत्येकाला हे माहिती नसतं की त्या त्रासांना तोंड कुणाला सोबत घेऊन तोंड द्यायचं. You need त्या to know. त्रासांना कुणाला सोबत घेऊन तोंड द्यायचं हे सगळ्यांना माहिती नसतं. Don't face trouble on your own. अरे त्रासांना एकटे एकटे तोंड देऊ नका ना. When trouble comes, त्रास आले hold the hand of God की देवाचा हात घट्ट धरा and say, Lord, now you take care. आणि म्हणा देव बाप्पा आता तू सांभाळ. Praise God. आमेन. See, trouble does not need an invitation. त्रासांना आमंत्रण द्यावं लागत नाही. It just shows up त्रास येतात and it sits at your table. आणि येऊन तुमच्या मेजापाशी टेबलापाशी बसतात. It comes in the morning, afternoon, evening. त्रास सकाळी दुपारी संध्याकाळी कधी येतात. You can't stop trouble from knocking at your door. त्या त्रासांना तुम्ही थांबवू शकत नाही. तुमच्या घराची बेल वाजवण्यापासून त्रास येणार. तुझ्या घराचं दार सुद्धा त्रास वाजवणार. But you can decide who answers the door. पण तू ठरवू शकतो ना की माझ्या घरच्या दाराला कोणाला मी उघडायला पाठवणार आहे. Faith has to open the door. विश्वासाने तुझ्या घरचं दार उघडलं पाहिजे. बेल वाजली आहे त्रासांची, विश्वासाला पाठव दार उघडायला. See, trouble doesn't mean God has left you. आणि त्रास म्हणजे देवाने तुला सोडले असं नाही. Sometimes कधी कधी it means He's about to show up to you. असा अर्थ लागतो की देव आता तुझ्या समोर येणारच आहे तुला वाचवायला. Praise God. त्रास आले याचा अर्थ कधी कधी असा असतो की देव येणारच आहे. And trouble sometimes draws you closer to God. आणि कधी कधी ना हे त्रासच आपल्याला देवाच्या जास्त जवळ आणतात. का आपण सुद्धा तेवढी सरळ जात तर नाहीये ना. ठोकरा खाल्ल्या की आपण देवाच्या जवळ आपोआप येतो. It is trouble that leads us to God. त्रासच आपल्याला देवाजवळ आणतात ना. विचार करा ना तुम्ही. It is trouble that makes you to knock at God's door. त्रासच तुला सुद्धा देवाचं दार वाजवायला लावतायत ना की आता माझं घोडं अडलंय, आयुष्याचा गाडा अडलाय, आता मला देव गाठावा लागेल. Otherwise, we will never think of God. नाही तर आपण कुठे देवाचे विचार कधी डोक्यात आणतो. Let me tell you, एक सांगतो मी, trouble without God देवाशिवायचा त्रास is always a dead end. नेहमी एक मृत रस्ता आहे की पुढे काही नाही. But trouble with God is a doorway. पण देवासोबत जर तो त्रास तुम्ही सोचताय तर मग ते एक दार आहे. Doorway for salvation, doorway for healing, doorway for blessing. ते तारणाचं दार आहे, ते आशीर्वादांचं दार आहे, ते सुटकेचं दार आहे. कारण त्या त्रासानंतर लगेच तारण येणार आहे, Praise लगेच God. सुटका येणार आहे, लगेच आशीर्वाद येणार आहे. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 43 verse 16, यशा 43:16 God makes a way परमेश्वर मार्ग तयार करतो. where there is no way. जिथे मार्ग नाहीच आहे तिथे देव मार्ग तयार करतो. Praise God. हालेलुया. Don't look to people for help. लोकांकडे नको ना बघू मदतीसाठी की प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी. नो नीड. When ओ मला man- मदत करा, ओ मला मदत करा. When man cannot help you, जेव्हा मनुष्य तुम्हाला मदत करू when शकत God, नाही, when man cannot hear you, मनुष्य जेव्हा तुमचं ऐकतच नाही, मदत करत नाही, God still hears you. देव ऐकतोय ना. आणि आपल्याला आमच्या सारख्यांना तर देवच पुरेसा आहे. You don't have to climb a mountain to reach him. काय तुम्ही डोंगर वगैरे चढायची गरज नाही देवापर्यंत पोहोचायला. Just whisper his name फक्त देवाचं नाव घ्या and he हळू. will be there. आणि देव येईल. हळू घेतलं तरी चालेल पण घ्या आणि देव येईल. Bible speaks of a woman whose name was Hagar. बायबलमध्ये एका स्त्रीविषयी लिहिलं जिचं नाव आहे हगार. Her story is a very emotional story, या हगारेची कथा, जीवन कथा फार भावुक आहे, dramatic story, फार अशी नाट्यपूर्ण. खूप काही तिच्या आयुष्यात झालं, but hope also filled with पण her life. आशाही होती तिच्या जीवनात. And here is a story ही तिची कथा where real trouble met real grace. जिथे खरा त्रास खऱ्या कृपेला भेटतो. That also in the desert. तेही रानात, अरण्यात.
And here is a woman आणि ही बाई हगार, who didn't ask for this kind of life. तिने काय अशा पद्धतीचं जीवन देवाला मागितलं नव्हतं की मला त्रासाने भरलेलं जीवन दे, असं कोण मागतं? She कोणी? didn't ask to be caught in Sarah and Abraham's struggle. आणि तिने काही देवाला असं मागितलं नव्हतं की सारा आणि अब्राहम, तिचे जे दोन मालक हे, या मालकांच्या संघर्षात मला कुठेतरी अडकव, असं ती म्हटलीच नव्हती. But she was pulled into a plan she didn't design. पण जी एक योजना, ज्या योजनेची रचना हगाऱ्याने केलीच नव्हती, त्या योजनेत तिला फरफटत आणलं गेलं And pushed for a decision she didn't make. आणि अशा काही निर्णयात तिला ढकलून टाकण्यात आलं की जो निर्णय तिने कधीच ऍक्च्युअली घेतला नसता. Because she was a maid of Sarah. कारण ती मोलकरी नव्हती सारेची. And Sarah didn't have a child. सारेला संतान नव्हतं, सारा वाहनच होती. And so she forced Hagar to get married to a husband. सारेने बळजबरी केली हगारेला की माझ्या नवऱ्याशी तू विवाह कर, So she can have a child for म्हणजे herself. हगारेला संतान होईल आणि ते संतान सारेचं होऊन जाईल. And poor lady, she said yes to it. बिचारी हगार मोलकरीण त्या घरची मालकिणीला नाही म्हणू शकली नाही आणि तिने होकार दिला. But when the plan worked, पण जेव्हा योजना कामयाब झाली, यशस्वी झाली, jealousy walked in. तेव्हा ईर्ष्या, जळफळाट हे सगळं आलं. Hagar conceived. हगारेला दिवस गेले लगेच And suddenly she went from being used to being tormented. आणि मग अचानक छळात जायला लागली ती. She was loved first, now she was hated. म्हणजे काय, अगोदर हगारेवरती प्रेम केलं जायचं घरात, पण आता अचानक तिचा छळ व्हायला लागला. तिला मुलगा झाल्यानंतर, Trouble was there right in the tent. तिला दिवस गेल्यानंतर त्या घरात, त्या तंबूत त्रास आला. Trouble at home. घरात त्रास आला, Trouble in her heart. घरात हृदयात त्रास यायला लागले तिच्या. You see, sometimes कधी कधी life will throw you into trouble. आयुष्य तुम्हाला त्रासात फेकणार. A trouble that you didn't start. असे त्रास की ज्या त्रासांची सुरुवात ऍक्च्युअली तू केलेलीच नाहीस. But somehow you have to survive. पण आता काही करून त्या त्रासांमध्ये तुझा निभाव लागला पाहिजे. And so also some of you tonight, तसंच आज रात्री तुमच्यातले काही लोक, you may be feeling like Hagar. तुम्हाला हगारेसारखं वाटत असेल की आय डोंट डिझर्व दिस, मी या योग्यतेची नाहीये You didn't cause the problem, आणि मी नाही ही समस्या केलेली, मी कुठं काय केलेलं आहे, मला करायला लावलं गेलं, but you are paying for it. पण त्याची परतफेड तुम्ही करताय. You didn't pick up the fight, तुम्ही नव्हतं काही भांडण उकरलेलं, but you are the one bleeding from it. पण तुम्ही रक्तबंबाळ झालेल्या आहात त्यात. See? असं होतं. And sometimes कधी कधी trouble doesn't knock. त्रास दार वाजून सुद्धा येत नाही, It just moves into your house uninvited. असेच येतात, न आमंत्रण देता त्रास असेच घरात येतात. And Bible says Hagar ran away from home. आणि बायबल म्हणतं हगारेला शेवटी घर सोडून पळून जावं लागलं. ती पळून गेली घर सोडून. She ran from pain, she ran from rejection. त्या वेदना, ते नाकारणं, तो छळ, सारेनं केलेला छळ, मालकिनीनं केलेला छळ, ते सगळं तिला मग सहन होईना, तिने घर सोडलं. She ran from the people who should have protected her. ज्या लोकांनी तिला सुरक्षित ठेवायला होतं ऍक्च्युअली त्या लोकांपासूनच ती पळून गेली. And she found herself alone in the desert. आणि रानामध्ये, अरण्यामध्ये एकटी पडली, कोणी म्हणून नाही बरोबर. No tent, no food, no family, no relatives. राहायला घर नाही, खायला अन्न नाही, माहेरचे कोणी नाही, सासरचे कोणी नाही, कोणी 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 नाही. No plan, just trouble and tears. काही योजना नाही, काही प्लॅनिंग नाही, नुसते त्रास आणि अश्रू. But while she was running from man, पण हगार माणसांना सोडून पळून जात असताना the beauty is she ran straight into the arms of God. सौंदर्य हे आहे की ती हगार देवाच्या हातांमध्ये पळाली, Praise God. देवाच्या मिठीत पळाली. Run as much as you want, but run into the arms of God. धावा तुम्ही, पळा पळा, तुम्ही पण पळा, पण देवाच्या मिठीत जायला पळा. Because there is hope there. कारण तिथे आशा आहे, There is help there. देवाच्या मिठीत मदत आहे. Running elsewhere will not help you. आणि कुठेतरी पळून जाऊन तुला काही मदत मिळणार नाहीये. Bible says बायबल म्हणतं in Genesis 16 verse 7, उत्पत्ती 16 अध्याय 7 वचन, the angel of the Lord found her near a spring of water in the desert. परमेश्वराच्या दूताला रानामध्ये ती एका पाण्याच्या झऱ्याजवळ सापडली. I love that. मला हे आवडतं, माझं प्रेम आहे या वचनावर. Because कारण it doesn't say she found God, असं नाही लिहिलेलं की तिला देव सापडला, but God found her. देवाला ती सापडली. In your trouble, तुझ्या त्रासात God finds you. देव तुला शोधून घेतो. That is the beauty of our God. हे सौंदर्य आपल्या देवातलं की आपल्या त्रासात देव आपल्याला शोधत येतो, मिठीत घेतो. Even when she was not looking for God, आणि ती तर देवाला काही एवढं पाहत सुद्धा नव्हती की आला का, देव कुठे आहे. He was looking for her. देव तिला शोधत आला की कुठे गेली.
God is looking for you. तसं देव तुला शोधतोय. God brought you here. देवाने आज तुला इथे आणलंय. You wouldn't come here. नाही तर तू इथे येणार नाहीस. God's eyes were upon you. देवाचे डोळे तुझ्यावर होते. देवाने तुला इथे आणलंय. You can run out of your strength, तुम्ही तुमच्या शक्ती पलीकडे धावू शकता, but you can't run out of God's reach. पण देवाच्या हातापासून तुम्ही नाही सुटू शकत. देवाचे हात आहेत ते. God called her name. देवाने तिला नावाने हाक मारली. नावाने. Hagar, Hagar, हगारे, ओ हगारे, servant of Sarah. सारेच्या मोलकरणी. Where have you come from? कुठून आली And where are you going? आणि कुठे चालली? How much God is involved in your welfare? म्हणजे देवाला तुझ्या कल्याणाची किती काळजी आहे बघ. Where are you going? Where are you coming from? कुठून आली? What are you doing? कुठे चालली? Why are you running? तू काय What's करतीये? your तू trouble? का पळतीये? What's your तुला pain? त्रास काय आहे? तुला काय वेदना आहेत? Nobody had called her name in compassion. कोणीही असं कळवळ्याने तिला हाक मारली नव्हती. एवढी देवाने मारली आणि चौकशी सुद्धा केली. People called her different names. लोकांनी तिला वेगवेगळ्या पद्धतीची नावं ठेवली. Slave woman, लोक तिला गुलामबाई म्हणायचे. problem woman. लोक तिला त्रासदायी बाई म्हणायचे. But God called her Hagar. पण देवाने तिला नावानं छान हाक मारली की हगारे, बाई कुठं चालली? In that moment, त्या क्षणाला she realized something very powerful. तिला काहीतरी सामर्थ्यवान प्रगट झालं. Bible says बायबल म्हणतं in Genesis 16 verse 13, उत्पत्ती 16वा अध्याय 13व वचन. she said, ती म्हणाली, "You are the God who sees my trouble. तू माझे त्रास पाहणारा देव आहेस. You are the God who sees my trouble." तू माझे त्रास पाहणारा देव आहेस. तुला माझे त्रास दिसतायत. That's what broke her heart. त्यातून तिचं हृदय तुटलं That's what healed her heart. आणि त्यातून तिच्या हृदयाला आरोग्य मिळालं. That's what gave her confidence त्यातून तिला विश्वास मिळाला that if the world forgets, की जग जरी मला विसरलं, my God does not forget. माझा देव मला कधी विसरणार नाही. हालेलुया. She was not a queen. ती काय राणी नव्हती कुठल्या She was देशाची. not a prophetess. ती काय महाराणी, महासंदेष्ट्री. नो नो. She was not part of God's promise. ती काय देवाच्या अभिवचनातली कोणीतरी बाई नव्हती. At least not in the world's eyes. आणि जगाच्या नजरेमध्ये तर ती कोणीच नव्हती. She was Hagar, हगार होती an साधी. Egyptian woman, हगार मिस्री बाई, सारेच्या आणि अब्रामाच्या घरात a servant मोलकरीण. girl, सारेच्या आणि अब्रामाच्या घरात भांडी घासणारी, धुणं धुणारी, a single mother, एक एकटी आई, a servant, एक मोलकरी, an outsider, एक बाहेरची. and yet God saw her. तरी देवाने तिला पाहिलं. Yet God called her name. तरी देवाने तिला नावाने हाक मारली. नावाने. God didn't come to her in a palace. देव काही महालात तिला भेटायला आला नाही. God didn't meet her in a meeting place. देव तिला कुठल्या सभागृहात भेटायला आला नाही. He met her in the desert देव तिला रानात भेटला. when she was running away, भेटायला आला जेव्हा ती पळून चालली when she होती, was crying, जेव्हा ती रडत बसली when she होती, was confused, जेव्हा ती गोंधळलेली when she was होती, pregnant, जेव्हा ती गरोदर होती, when she was all alone. एकटी होती. हालेलुया. The world didn't see her, जगाला नाही दिसली हगार, but God saw her. पण देवाला दिसली हगार. तसं जगाला नाही दिसणार तू, पण देवाला दिसशील तू. The God who runs the galaxies, जो देव नभोमंडळ चालवतो, he took a detour through the wilderness just to meet one weeping woman beside a spring of water. त्याने मुद्दामून रस्ता बदलला आणि एका मोलकरीण गुलाम बाईला भेटायला त्या रानात आला. Praise God. या जगाचा सृष्टीचा मालक. Today, who cares for you? आज कुणाला तुझी पर्वा आहे? Unless you have a car, nobody will care for you. तुझ्या घराबाहेर 4 चाकी गाडी नसेल तर तुला कोणी इज्जत देणार नाही. Unless you are a minister, nobody will care for you. राजकारणी मंत्री नसशील तर तुला कोणी विचारणार नाही. But God cares for you. देवाला तुझी काळजी आहे. मग तारी गाडी असो नसो, The minister may not know your name, but God knows your name. मंत्र्याला तुझं नाव माहित नसेल, देवाला माहिती आहे जयश्री कोण आहे. That's enough, more than enough. तेवढं भास आहे. The world overlooks what God looks after. जग दुर्लक्ष करतो. ज्या गोष्टींकडे जग दुर्लक्ष करतं त्याला देव मायेने जवळ घेतो.
That broke her heart. त्यातनं तिचं हृदय चक्काचूर झालं. She came to know the love of God. वितळली, पाणी पाणी झाली हगार आणि तिला देवाचं प्रेम कळलं. That moment shattered her, त्या क्षणात ती विखरली, healed her, अख्खीच्या अख्खी वितळली, because all her life she had been used. आरोग्यवान झाली, बरी झाली. आयुष्यभर तिचा वापर केलेला होता लोकांनी. But she was unseen woman, अदृश्य बाई, कोणाला न दिसणारी blamed woman, अशी बाई जिला सगळे नावं ठेवायचे की तू असलीच आहे, तू तसलीच आहे. unheard woman, अशी बाई जिच्याविषयी कोणी काही ऐकत नव्हतं. तिला alive वापरलं. but had no life. जिवंत पण मेलेली, लोकांनी वापरलेली, युज्ड अँड थ्रोन, वापरून फेकलेली. God said, देव म्हणाला you will have a son, तुला मुलगा होणार and that son आणि तो मुलगा will be a great man. एक महान माणूस होणार, He will have a great name. त्याचं नाव महान होणार. Go back home. जा परत घरी आगार, I shall be with you in मी your तुझ्या सोबत trouble. असणार आहे, तुझ्या त्रासात घरी जा. Praise God. देवाला धन्यवाद. Now fast forward to our generation. आता आपली जी पिढी आहे त्या पिढीत या. आपली पिढी, We are surrounded by screens. आपल्या अवतीभोवती तर सारखे पडदे, स्क्रीन्स, फोनची स्क्रीन, टीव्हीची स्क्रीन, स्क्रीन That sees our face but not our pain. ज्या स्क्रीनला, त्या मोबाईलच्या स्क्रीनला आपली तोंड दिसतात पण आपल्या वेदना नाही. People scroll past your posts आणि लोक तुम्ही सोशल मीडियावर टाकलेले पोस्ट वाचतात. but not your problems. आज फोटो डाला इन्होंने, आज पोस्ट डाला इन्होने, पण कुणालाही तुमच्या समस्यांना आणि वेदनांना वाचता येत नाही. You are surrounded by followers, अवतीभोवती तुझे अनुयायी, तुझे फॉलोअर्स खूप आहेत, yet you feel forgotten. तरी तुला असं वाटतं सगळेच मला विसरले. But my God sees our पण माझा tears. देव बघतो. Before He fixes the situation, He sees your tears. परिस्थिती तुझी दुरुस्त करण्या अगोदर देव तुझ्या डोळ्यातलं पाणी बघतो, पाणी. He acknowledges the pain. आणि देव तुझ्या वेदनेला कबूल करतो की यस, मला माहितीये बेटा तू त्रासात आहे, तुला दुखतंय, म्हणूनच तर मी आलोय. He doesn't just deliver you, आणि देव तुला फक्त सुटका देतो एवढंच नाही, He draws near to you. तुझ्या जवळ येतो देव. तो देव असून पण जवळ येतो. That's what Psalm 34 verse 18 says. स्तोत्र 34:18 असंच The लिहिलं. Lord is close to the broken-hearted. तुटलेल्या हृदयांच्या जवळ आहे देव. हृदय तुटलंय God comes तुझं, close to the broken-hearted. हृदय तुटलंय तुमचं आज, देव तुझ्या जवळ आहे, शेजारीच आहे. God values what the world ignores. जग ज्याला कानाडोळा करतं, देव त्याची किंमत करतो. Praise God. जगाने सोडलेला, देवाला आवडलेला. If He could stop heaven to talk to a servant woman आणि स्वर्ग थांबवलं देवाने एका मोलकरी बाईशी बोलायला. in the sand, धुळीत, वाळूत. He can stop His schedule to meet you in your sorrows. तो तुलाही तुझ्या दुःखांमध्ये भेटायला देव त्याचं सगळं कार्य थांबवेल आणि येईल. The same God who saw Hagar तोच देव ज्याने आगारेला पाहिलं in the desert रानात, still sees you in your desert. तो तुलाही तुझ्या रानात बघतोय. He sees you when you smile in public जेव्हा तू लोकसमुदायात हसत असते, but तो तुला cry in बघतो. private. तू लोकसमुदायात हसते पण घरी जाऊन रडते, खासगीत, एकट्यात. देव बघतो, देव बघतो. He sees you when you keep the family together. तुझा परिवार तू एकत्र ठेवते, देव बघतोय ते. Though you are falling apart inside, जरी आतून तू ढासळलीये पण तू तुझा परिवार एकत्र ठेवतीये, देव बघतोय. He sees the mothers who pray when nobody listens. ज्या माता प्रार्थना करतात, कोणी ऐकत नसतंय पण देव ऐकतो. He sees the father who works when nobody thanks him. जे बाप काम करतात त्या कामाबद्दल कोणी ज्यांचे आभार मानत नाही, अशाही बापांना देव बघतो. God sees the young souls who battle anxiety in silence. तरुण आणि जवान मुलं मुली जी प्रचंड चिंतेतनं आणि दडपणातनं जात आहेत, त्यांनाही देव बघतो. God sees. देव बघतो. The world may not see you. जग नाही बघणार कदाचित, God sees your inside. देव तुला आतून बघतो. He sees the storm देव inside. तुझ्या आत उठलेलं वादळ बघतो. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 16:7, 1 शमूएल 16:7,
Man looks on the outside, मनुष्य बाहेरून पाहतो, but God sees the heart. देव डायरेक्ट आत बघतो. God sees in your home. देव तुझ्या घराच्या आत बघतो. God sees how you're crying in your room. देव बघतो तुझ्या खोलीत तू कसा रडतो. He sees your hidden tears. देव बघतो तू कसे तुझे अश्रू लपवते. See, God didn't just see Hagar. देवाने फक्त हगारेला पाहिलं एवढं He नाही, spoke to her. देव तिच्याशी बोलला. He didn't watch her cry alone. देवाने फक्त तिला रडत बसलेलं पाहिलं नाही, He answered her tears. देवाने तिच्या अश्रूंना उत्तर दिलं Showed her a well. आणि तिला विहीर दाखवली And made a life out of Hagar. आणि तिचं जीवन देवाने घडवलं. देशी जन्मास आकार तूच रे, साऱ्या विश्वाचा आणि हगारेचा आधार तूच रे. Sometimes we think we need a new place. कधी कधी आपल्याला असं वाटतं, नाही मला आता नवीन जागेची गरज आहे, मला नवीन जागा पाहिजे. You don't need a new place. तुला काही नवीन जागे बिगेची गरज नाही, You need a new vision of God. तुला देवाच्या नवीन दृष्टांताची गरज आहे. मन मोठं कर, डोकं मोठं कर. No, I will change my job. I will change my location. नाही नाही मी नोकरी बदलणार आहे आता, नाही नाही मी आता माझं घर बदलणार आहे, मला नाही आवडत आता इथे, मी कुठेतरी दुसरीकडे जाणार आहे. Somebody said you have to shift from here. कोणीतरी मला म्हटलं तुम्ही हा परिसर सोडा, तिकडे जा. You don't need to change anything. काही बदलायची गरज नाही. Change your vision of God. दृष्टांत बदल देवासाठीचा. Have a new vision of God. देवाचा नवीन दृष्टांत स्वतः घे. Have faith in God. देवावर विश्वास ठेव, Trust in God. देवावर भरोसा ठेव, Pray to God. देवाला प्रार्थना कर, Read the Bible. बायबल वाच. You काही don't, बदलू नको, तू बदल. you don't need a new marriage. तुला नवीन लग्नाची आणि परत गरज नाही, You don't need a new city. तुला नवीन शहराची गरज नाही, You don't need a new job. तुला नवीन नवऱ्याची नवीन बायकोची गरज नाही, नवीन नोकरीची पण गरज नाही. You need a new revelation of who God is. तुला तुझ्या डोक्यात नवीन प्रकाश आणि नवीन प्रगटीकरणाची गरज आहे याविषयी न की देव कोण आहे, तो प्रकाश डोक्यात पडायची गरज आहे. God will turn your wilderness into wells of water. देव तुझ्या रानाला झऱ्यांनी भरलेल्या विहिरी करेल. Your desert is not your end. तुझं रान तुझी अखेर नाही. It's where you meet El Rohi. एल रोही तुला कुठे भेटतो, तिथे भेट. In the desert you meet El Rohi. रानात एल रोही भेटतो. El Rohi means the God who sees me. एल रोही म्हणजे जो देव माझ्याकडे बघत आहे, Not the God I see. ज्या देवाला मी बघतो नाही, The God जो who देव sees मला me. बघतो. एल रोही शब्दाचा अर्थ The God who sees me. The God who supplies for me. जो देव मला बघतो, जो देव मला पुरवतो. एल रोही, एल रोही. You know, when the world looks through you, तुम्हाला माहितीये जेव्हा जग तुमच्या द्वारे बघतं, the world looks through you. तुमच्यातून बघतं, आरपार बघतं. They don't even see you. म्हणजे काय, जग तुमच्यातनं आरपार बघतं म्हणजे जगाला तू दिसतच नाहीस. Sometimes they will walk past you as though they walk through you. कधी कधी जग आणि जगातली माणसं तुझ्या बाजूनी अशी जातील की एवढी मोठी मी याला दिसली नाही का हो? But God looks at you. पण देव तुझ्याकडे बघतो. Praise God. देवाला तू दिसते. To the world you may be invisible, but to God you are not invisible. जगाला तू अदृश्य असशील, देवाला नाही काही. You are invaluable before God. देवासमोर तर तुझी किंमत फार मौल्यवान. That's why trouble without God will steal your peace. मग देवाशिवाय जर त्रासांना तोंड द्यायला जाल ना तर शांती जाईल. But trouble with God will reveal your purpose. पण देवा सकटच्या त्रासांना तोंड द्याल तर आयुष्याचा संकल्प तुझ्यासाठीचा तुला करेल की मी जन्माला का आले आणि देव माझ्याकडनं करून काय घेणार आहे. हालेलुया. Bible says बायबल in म्हणतं Isaiah 26 verse 3, यशाया 26:3, the Lord will give perfect peace to the one who trusts on him. ज्या लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे त्या लोकांना देव परिपूर्ण शांती देईल. आमेन. You know, every trouble started in the Garden of Eden. तुम्हाला माहितीये प्रत्येक त्रास एदेनेच्या बागेत सुरू झाला. Eden Garden was a perfect place. एदेनेचा बाग एक सुंदर परिपूर्ण जागा होती ऍक्च्युली. A place where man walked with God. अशी जागा की जिथं मनुष्य देवासोबत चालायचा God walked in the cool of the day. आणि देव दिवसाच्या शीतसमयी माणसाबरोबर चालायचा. There were no tears, अश्रू नव्हते, no sorrow, दुःखही नव्हतं, no pain, वेदना नव्हत्या, no death, मरण नव्हतं, no shame, लज्जा अपमान नव्हता, just peace. केवळ शांती आणि शांती होती. Until the serpent whispered in the ear of the woman. पण नको तसा तो साप तिथे आला
आणि त्या बाईच्या हव्वेच्या कानात बोलला. The devil whispered. सैतान आला सापाच्या रूपात He came आणि with a तिच्या suggestion. कानात सापाच्या रूपात आला आणि एक सल्ला देऊन गेला हव्वेला. He didn't need to break the Eden Garden's gate. त्याला काय एदेनेच्या बागेचं दार तोडावं लागलं नाही. He just broke their trust in God. त्याने काय केलं, सैतानाने येऊन त्या दोघांचा देवाचा विश्वास तोडला. In one moment of disobedience, एका क्षणात, आज्ञा भंगाच्या एका क्षणात trouble entered the world. त्रास या जगात जे आले, The ground that once bloomed now bled. जी जमीन एकेकाळी उमलायची ती रक्तबंबाळ झाली. Sin came into the world. पापाचा प्रवेश या जगात झाला. Bible says through one man's disobedience. बायबल म्हणते एका माणसाच्या आज्ञाभंगाद्वारे. But God was planning a great comeback for man. पण देव मात्र मानव जातीसाठी एक महान कमबॅक करत होता की मी यांना परत माझ्याकडे आणणार आहे. देव म्हणत होता मी या माणसांना सोडणार नाहीये. Trouble came through a tree in the garden. त्रास त्या बागेत एका झाडातून आले. But salvation also came through a tree on the Calvary hill. तारण सुद्धा काल्वरीच्या टेकडीवरच्या झाडातून, वधस्तंभातून आलं. Say, the serpent thought he had won in the Garden of Eden. सापाला वाटलं, सैतानाला वाटलं एदेनेच्या बागेत तो जिंकला. But Jesus crushed his head on the cross. पण येशूनी वधस्तंभावर त्या सैतानाचं डोकं चुरडलं. Jesus took the sins of the whole world. येशूनी संपूर्ण मानव जातीचं पाप घेतलं. Your sins, my sins. तुझं पाप, माझं पाप. And died on the cross. आणि वधस्तंभावर येशू मरण पावले. Does anybody love you like Jesus? येशूंसारखं प्रेम तुझ्यावर कधी कोणी करेल का? Nobody. कोणी नाही करणार. And after he died, आणि येशू मेल्यावर on the third day he rose again. तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. आमेन. हालेलुया. आमेन. Jesus is alive. आज येशू जिवंत आहे. And he gives us hope. आणि आपल्याला आशा देतात आज भी येशू जिंदा है, हम दोनों सुनाने आए हैं. Trouble started with a lie. त्रासांची सुरुवात खोट्याने झाली, But truth finished it on a hill of Calvary. सत्याने त्याचा अंत काल्वरीच्या वधस्तंभावर केला. त्या क्रूसाच्या पायथ्याशी आसवे मी पाहिली. Sin separated us from God. पापाने आपल्याला देवापासून वेगळं केलं. The grace of Jesus Christ reunited us to God. येशूंच्या कृपेने आपल्याला देवाशी समरूप एकरूप केलं. Trust on Jesus. येशूंवर विश्वास Your ठेवा. life will be made. तुझं जीवन बनेल बेटा. My life is made because of Jesus. माझं जीवन येशूंमुळे बनलंय. आज मी येशूंमुळे उभा आहे. Hope has meaning if you have Jesus. आशेला अर्थ येशू तुझ्याजवळ असतील तरच असतो. नाही You तर आशा can go ठेवू to नका. heaven if you have Jesus. येशू तुमच्या सोबत असतील तुम्ही स्वर्गात जाल. येशूशिवाय आशा ठेवून तरी काय फायदा. येशूंवर आशा ठेवा. Bible speaks of a very interesting healing. बायबलमध्ये एका अतिशय इंटरेस्टिंग आरोग्याविषयी लिहिलंय. There was a room which was overly packed. एक खोली होती खूप अशी लोकांनी भरलेली. It was standing room only in that little house in Capernaum. कफरनहूम गावात एक छोटंसं घर आणि गच्च लोकांची गर्दी. Bible says in Mark chapter 2, मार्कचा दुसरा अध्याय बायबल म्हणतं Jesus was in that house. येशू त्या घरात आले होते. And when Jesus is in the house, आणि येशू जेव्हा घरात असतात word travels very fast. सगळीकडे बातमी पटकन पसरते की अहो त्या घरात येशू आलेत. Every nosy neighbor is there. प्रत्येक नाक मध्ये घालणारा शेजारी पण तिथे असतो. Every critic is there. निंदक पण असतो कारण राहत नाही ना. मुझे जाके देखना है, जाके देखना है. Every curious soul is there. ज्यांना उत्कंठा असते क्या चल रहा है वो घर में मालूम नहीं देखेंगे असे सगळे येतात. But the needy also were there. पण गरजवंतू पण आले होते. The sick were there. आजारी आले होते. असले आले होते तर तसलेही आले होते. Place was jam packed like it is jam packed आणि here. जागा गच्च भरली ती जशी आज ही जागा गच्च भरली. It was so packed एवढी गच्च झाली ती जागा that you couldn't even sneeze without hitting somebody in the face. की एखाद्याच्या तोंडाला लागणार नाही असं होणार नाही. शिंक आली तरी एखाद्याच्या तोंडावर पडायची ती. अशी एवढी गच्च गर्दी. And when Jesus shows up, आणि येशू जेव्हा येतात there is always a crowd. गर्दी नेहमी असतेच, असायला हवी आणि असतेच कारण तिथे येशू आहेत. येशू आले तर लोकच नाहीत. ते समीकरण चुकीचं आहे. Now, everybody didn't come to be changed. आता अर्थातच सगळे
बदलायला आले नव्हते. Some came to be a spectacle. काही लोक दर्शक म्हणून आले की देखते है क्या चल रहा है. Some came to evaluate. काही मोजमाप करायला आले. But 4 men came to participate. पण 4 माणसं भाग घ्यायला आली. Somewhere outside that house, कुठेतरी त्या घराच्या बाहेर there was an infirm man lying on a mat. एक आजारी माणूस होता, गोधडीत पडलेला. He couldn't walk. त्याला चालता येत नव्हतं. He couldn't stand. त्याला उभं राहता येत नव्हतं. He couldn't get there by himself. आणि त्याला स्वतः चालत आतमध्ये जाता येत नव्हतं. He had the will but not the way. इच्छा होती पण मार्ग नाही, कारण पायाने चालता येत नाही आणि चालायला गेला तरी रस्ता नाही. And sometimes कधी कधी life leaves you lying when you are born to rise. आयुष्य असंच आपल्याला खितपत पाडून ठेवतं, जेव्हा खरं म्हटलं तर आपण उडायला हवंय. Bible says in Job 5 verse 7, योग 5 अध्याय 7 वचन बायबल म्हणतं, people are born for troubles लोक त्रासांसाठी जन्माला आले. as sparks fly जसं upwards. ठिणग्यावरच उडतात तसं माणसाच्या जीवनात त्रासच असतात. Trouble does not need invitation. त्रासांना आमंत्रण लागत नाही की अहो त्रासांनो या. It त्रास all- निर्लज्ज आहेत, ते येतात. It always shows up unannounced. आणि त्रास घोषणा करत येत नाही. त्रास निर्लज्जासारखे कधीही कोणाच्या जीवनात येतात. This man was paralyzed waist down. होता माणूस, त्याला कमरेखाली लखवा मारलेला, गोधडीत पडलेला. The same way many people today are stuck, जसं अनेक माणसं आज अडकलेली आहेत. paralyzed by fear, लखवा मारल्या अनेकांना भीतीचा, paralyzed by failure, लखवा मारल्या अनेकांना अपयशाचा. sick, अनेक जण आजारी आहेत, sick bodies. अनेकांचं शरीर आजारी आहे. Maybe you are in debts. कदाचित कोणाला कर्ज, तुम्हाला कर्ज असेल. Maybe you are in depression. कदाचित तुला नैराश्य, डिप्रेशनच आलं असेल. Whatever it is. काही असो, होतं सगळ्यांच्या जीवनात. Now this man had 4 great friends. या माणसाचे 4 असे चांगले मित्र होते. Have good friends. चांगले मित्र, चांगल्याला अंडरलाईन. मित्र जरूर ठेवा, मनाई नाहीये, पण चांगले मित्र ठेवा. Because they took him to Jesus, not to a booze joint. कारण त्या मित्रांनी त्याला येशूंकडे नेलं, दारूच्या अड्ड्यावर आणि पबवर नाही. फरक आहे. काही मित्र दारूच्या अड्ड्यावर आणि पबवर नेतात, काही मित्र येशूकडे आणतात. कुठले निवडायचे ते तू ठरव. मेरा दोस्त है, किधर लेके जा रहा है वो देख पहले. You know the kind that they will pray for you even when you have stopped praying for your own self. असे मित्र पाहिजेत की तू स्वतःसाठी प्रार्थना करणं बंद केल्यानंतर सुद्धा ते तुझ्यासाठी प्रार्थना करत राहतील. मित्र असावेत असे, नाही तर मी तर म्हणते नसावेच. असले तर असे ठेवा, नाही ठेवू नका. They carried him through the crowd, गर्दीतून त्या चौघांनी त्याला आणलं. bumping into people, लोकांना धडकत धडकत, stepping on somebody's toes. कोणाच्या तरी पायावर पाय ठेवत. Someone would have cursed them also. आणि मग कोणी शापही दिला असेल. पायावर पाय पडला की लोक सोडतात का? किती ओरडतात. अनुभव असेलच तुम्हाला. Amen. आमेन. लोक आहेत ती. People must यालाच have- लोक ऐसं नाव. People must have said, लोक म्हणले असतील, watch where you're going, you fellows. अरे कुठं चाललाय, जरा नीट बघून चाला की. And those 4 friends would have said, आणि ते 4 मित्र म्हणाले असतील, watch what God's about to do now. आता देव काय करणार आहे ते बघा की. परिचित वाक्य आहेत ना, म्हणून तर सांगतोय. And so when they got there, मग जेव्हा ते तिथे आले, the door was jammed. दारापाशी हे अशी गर्दी, No entry, no room. आज जायला जागा नाही. Most people would have turned around right there. जास्तीत जास्त माणसं तिथूनच परत गेली असती की बाबा नको, इकडे एवढी गर्दी, आपल्याला कुठं जागा मिळणार आहे, आपण घरी जाऊ. But these 4 friends were very adamant. पण हे 4 मित्र एकदम जिद्दी होते. They looked up त्यांनी वर पाहिलं and saw the roof. आणि त्यांनी काय पाहिलं? वर छप्पर घराचं. When faith cannot find a door, विश्वास आला, दार जर नाही सापडलं, it enters through a roof. ते छपरातनं खाली सोडतं. तो विश्वास आहे. भले दारातनं जागा नाही, मी कौलं फाडून आत उतरीन. सिमेंटची स्लॅब आहे, मी ती फोडून आत जाईन. Praise God. मला येशू जवळ जायचं. Nothing stops a person who has faith in God. ज्या माणसाचा देवावर विश्वास आहे ना, त्याला काही नाही थांबवत. Say, you came somehow in this place. आज तुम्ही कसे आलात इथे? तुमचं तुम्हाला माहिती, तुम्ही कसे आलात. You had trouble, but you still came. त्रास झाले तरी आलात. You didn't have money, you still came. पैसे नव्हते तरी आलात ना. Your family members didn't allow you, but you still came. तुमच्या घरचे लोक तुम्हाला परवानगी देत नव्हते तरी तुम्ही आलात. You came running here. धावत धावत आलात की That नाही? is faith. तो विश्वास आहे.
If door does not open, I will come through the roof. दार नाही उघडलं, गेट बंद झालं तर मी वरून येईन छपरावरून. Imagine one man said, कल्पना करा, मग एक माणूस म्हणाला, brother, ब्रदर, are you thinking what I am thinking? मी जो विचार करतोय तोच विचार तुमच्या डोक्यात आहे का? The other said, मग दुसरा म्हणाला, I am thinking something. Are you thinking the same thing? माझ्या डोक्यात पण विचार आलेला आहे, तुझा तोच विचार आहे का? He said, yes. मग तो म्हणला, हा. What are you thinking? काय विचार आहे? We'll break the roof. नाही, आपण तोडायचं. But let's not tell Peter about it. पण पीटरला नाही सांगायचं त्याचं घर आहे. Because it is his house. पीटरचं घर आहे, पीटरला काही नाही सांगायचं. So they climbed up. चढले वर They used the rope. आणि दोरीनं वर चढले. And they started removing the roof. कौलं काढायला सुरुवात केली छपराची. They had just one mission from heaven. एकच मिशन, एकच काम स्वर्गातनं आलेलं. Get him to Jesus. की या माझ्या मित्राला मला येशूकडे If you न्यायचंय. find a friend like that, असा जर मित्र आपल्याला सापडला, don't ever leave them. अशा मित्राला कधी नाही सोडायचं बरं का. अशा मित्रांना कधी नाही सोडायचं की ते आपल्याला येशूकडे नेतात. Amen. आमेन. So they started pulling up the tiles. मग त्यांनी कौलं काढली, टाईल कौलं जे होतं ते काढलं. You can see the crowd below. आणि खाली गर्दी दिसत होती. Dust falling on their heads. आता गर्दीवरती माती पडायला लागली. I think so it must have fallen on the criticizers only. आणि मला असं वाटतं नेमकं निंदकांच्या डोक्यावरच माती पडली असेल. Not the real seekers. आणि खरे जे येशूची भक्ती करत आले होते त्यांच्या डोक्यावर पडली नसेल, कारण ते पडलं तर शांत राहतील. हे निंदकांच्याच डोक्यावर पडलेलं आहे. God won't allow. देव नाही परवानगी देणार तशी. And here Peter is yelling. आणि इथं पीटर पण ओरडायला लागला, Who is going to pay for this roof आता now? हा सगळा खर्च कोण देणार? And I can imagine Jesus smiling आणि मग येशू तिथे असे हसतमुख बसले असतील. because कारण faith always gets Jesus' attention. विश्वास नेहमी येशूंचं लक्ष वेधून घेतो. एखाद्या माणसात विश्वास असेल ना, येशू बरोबर चुंबकासारखे त्याच्याकडे येतात. Heaven always looks for the sound of faith. स्वर्ग नेहमी विश्वासाचा आवाज शोधत असतं. फक्त आवाज नकोय, विश्वासाचे आवाज करा. Even when it sounds like the breaking tile. आणि जरी तो आवाज मग कौलं फाडायचा आणि टाईल तोडायचा असला तरी पण तो विश्वासाचा आहे. प्रभू येणार. Amen. आमेन. So they lowered the man मग त्या मित्रांनी या माणसाला खाली नेलं. right in front of Jesus. त्या माणसाची गोधडी खाली सोडून दिली, बरोबर येशूंच्या समोर. Not to the left, not to the right, बरोबर येशूंच्या समोर. डावी नाही, उजवी नाही, not behind Jesus. मागे पण नाही येशूंच्या. Right in समोरच, front of Jesus. एकदम समोर. Say, एकदम you समोर. need such friends. असे मित्र गरजेचे आहेत तुम्हाला. Not friends who will leave you at the gate. तुम्हाला असल्या मित्रांची गरजच नाही जे गेट पर्यंत तुम्हाला सोडतील आणि जातील. तुम्हाला सोडून गेले, अरे तू नाही यायचं का? Make you to sit right in front here. असे मित्र तुला पाहिजे जे तुला इकडे पुढे आणून बसवतील की बैठ इधर, मैं भी बैठता है, तू भी बैठ, चल सुनेंगे, वचन सुनेंगे. Right in the middle of the meeting where they could hear, he could hear the message. अगदी मीटिंगच्या मध्ये त्या मित्रांनी याला आणून येशूंच्या समोरच बसवलं, जिथे येशूंचे शब्द, वचन, उपदेश त्याच्या कानावर पडला. Bible says बायबल म्हणतं in Mark 2 verse 5, मार्क 2:5, when Jesus saw their faith, येशूंनी जेव्हा यांचा विश्वास पाहिला, he saw their faith. येशूंनी जेव्हा त्यांचा विश्वास पाहिला. He didn't hear their faith, he saw their faith. विश्वास ऐकला लिहिलं नाही, विश्वास पाहिला. He didn't just hear their prayer, he saw their faith. फक्त प्रार्थना ऐकल्या नाही, विश्वास पाहिला. Because the action was louder than words. कारण शब्दांपेक्षा जोरात त्यांचं कृत्य बोललं. He saw the roof breaking. पाहिलं त्याने की हे छप्पर फाडून खाली He आले. saw their persistence. येशूनी पाहिलं काय चिकाटी आहे And he said, आणि म्हणाले, son, मुला, your sins are forgiven. तुझ्या पापांना क्षमा झाली. But wait a minute. पण थांबा थांबा, Everybody expected him to say, get up and walk. सगळ्यांची अशी आशा होती की येशू त्याला म्हणणार आहे, तू उठ आणि चालता हो. But Jesus went deeper. पण येशू खोल गेले. He healed the man's soul. येशूंनी मुळाला घाव घातला आणि माणसाच्या जीवाला आरोग्य दिलं. Jesus always heals your soul before he heals your body. येशू तुझ्या शरीराला आरोग्य देण्या अगोदर जीवाला बरं करतात. जीव हेल्दी तर शरीर हेल्दी. जीवाला टेन्शन, शरीराला आजार. God fixes what no one can see before he heals. आणि देव आरोग्य देण्या अगोदर जे दुरुस्त करायचं असतं ते दुरुस्त करतो, जे त्यालाच दिसतं आणि कोणालाच दिसत नाही. Then Jesus said मग येशू म्हणाले in Mark 2:11, मार्क 2:11, get up, take up your mat and go home. उठ, आता गोधडी गुंडाळ
आणि चालायला लागला. And the man who came through the roof आणि जो छपरातून खाली आला होता walked out through the front door. तो पुढच्या दारातनं बाहेर गेला. कमाल आहे ना. देवाला धन्यवाद. The same mat तो तीच गोधडी that once carried this man, ज्या गोधडीनं या माणसाला एक उचललेलं, now he carries the mat. आता हा माणूस गोधडी उचलून चालला. येताना गोधडी त्याला उचलून घेऊन आली, जाताना तो गोधडी पाठीवर टाकून गेला. The same people who doubted Jesus, ज्या लोकांनी ती लोक ज्यांनी येशूवर शंका घेतल्या, now they are clapping and now they are shouting. आता टाळ्या वाजवायला लागले आणि ओरडायला लागले. असंच असतं ते. Say, the mat that held you down will become your ministry. ज्या गोधडीनं तुला खालीच ठेवलंय ती गोधडीच तुझी मिनिस्ट्री आणि सेवा होणार आहे. तीच तुला साक्ष द्यायला लावणार आहे. The very thing that embarrassed you ज्या गोष्टीनं तुला लाजिरवाणं आणि अपमानित केलं, will become the evidence that God still works miracles. तीच गोष्ट पुरावा बनणार आहे की देव अजूनही चमत्कार करतो. बघा. Say, praise God. देवाला He धन्यवाद. didn't just walk, he worshipped the Lord Jesus. आणि केवळ तो चालता झाला असं नाही, त्याने प्रभू येशू ख्रिस्तांची आराधना केली. And as he walked out, आणि मग जसा गेला and as the four friends walked out, आणि 4 मित्र त्याच्या मागे गेले. Peter must have said, पीटर म्हणाला असेल, can somebody at least one of you fix my roof? तुम्ही 5पैकी एक जण तरी कोणीतरी माझी कौलं नीट परत लावून द्या रे. See, we all have roof moments. बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कौलांचे क्षण येतात. Moments when doors won't open. असे क्षण की जेव्हा दार उघडतच नाही. Times when people cannot help. अशी वेळ जेव्हा माणसं मदतच करतो. अरे मेरे इतने यार दोस्त मैत्रिणी फित्रणी इतकी एक जण म्हणून वेळी आली नाही. Times when we feel stuck on our mats, अशी वेळ की जेव्हा आपल्याला असं वाटतं या गोधडीला मी चिकटलो का काय, trapped in our troubles. आपल्या त्रासात अडकलेले. But hear me tonight. आज रात्री माझं नीट ऐका. Faith will always find a way. विश्वास नेहमी मार्ग शोधून काढतो. If you cannot get through the door, दारातून नाही येता आलं, you can come through the roof. विश्वास तुला छपरावरून खाली आणेल. तू येऊ शकतोस विश्वास असेल तर. When trouble blocks you, त्रास जेव्हा तुला ब्लॉक करतात your faith will lift you up. तेव्हा विश्वास तुला उचलेल. आमेन. God will always honor efforts. देव नेहमी परिश्रमांना मान देतो. He will never honor excuses. देव कधी कारण लावायला मान देणार नाही की नाही असं झालं ना, मग तसं झालं ना, मग आम्हाला नाही येता आलं ना, म्हणून आम्ही शनिवारची येत नाही, मग रविवारी नाही, मग सोमवारी नाही. त्या कारणांना नाही. Sometimes the miracle doesn't happen to you until it happens through someone else. कधी कधी ना जर आणि कोणाच्या जीवनात चमत्कार होत नाही तर तुझ्या जीवनातही चमत्कार होत नाही. Sometimes you have to get somebody to church. कधी कधी तू कोणाला तरी चर्चला घेऊन यायचं. You have to get your husband. You have to get your wife. You कधी have to कधी get your तुम्ही children. तुमच्या नवऱ्याला, तुमच्या बायकोला, तुमच्या मुलांना चर्चला घेऊन या. Amen. And that's why you need friends म्हणून तुम्हाला मित्रांची गरज आहे. who can carry you in prayer, अशा मित्रांची जे तुमच्यासाठी प्रार्थना करतील. not pull you down in doubt. तुम्हाला शंकेत खाली खेचणारे मित्र नकोयत. Amen. आमेन. Find faithful friends, जरा विश्वासू मित्र शोधा. people who will lift you up when life drops you down. प्रामाणिक, इमानदार असे मित्र आणि असे लोक जेव्हा आयुष्याने तुला खाली पाडल्यावर हात देऊन तुला वर करतील. Praise God. असे लोक, And असे let me मित्र. also tell you, अजून सांगतो, don't quit when doors close. दार बंद झाल्यावर हार मानायची गरज नाही. Don't quit. हार मानायची गरजच नाही. Because कारण? closed doors mean God is about to open a higher way. बंद दार म्हणजे देव काहीतरी उंच मार्ग उघडणार आहे. Praise God. आमेन. Bring all your troubles to Jesus. तुमचे सगळे त्रास येशूंकडे घेऊन या. He doesn't just fix the problem. आणि येशू फक्त समस्यांना दुरुस्त करतात असं नाही, He starts with the root. तर मुळाला घाव घालतात. कोण मित्र येशू आहे, सारे ओझे वाहाया. Praise God. Amen. What a friend we have in Jesus. Bible says in Psalm 46 verse 1, स्तोत्र 46:1 बायबल म्हणतं, God is our refuge and strength, a very present help in times of trouble. देव आपला आश्रयस्थान आणि ताकद आहे, संकट समयी आपली तात्कालिक मदत आहे. Praise God. आमेन. There was a woman, एक स्त्री होती, a mother with tired eyes आई, दमलेले डोळे, and a trembling heart. थरथरणारं हृदय. Her little girl had fallen sick. तिची लहान मुलगी आजारी पडली होती Not just ordinary fever, आणि असा साधा सुद्धा ताप नव्हता आला, but पण something very deeper. काहीतरी म्हणजे
गंभीरच होतं. And she was rushed to the hospital. मग तिला दवाखान्यात नेलं. The doctor said, डॉक्टर म्हणाले we have done all we could. आम्ही सगळे प्रयत्न केले आहेत, जमेल तेवढं Nothing सगळं is केलं. working. पण काही होत नाहीये. Medicine also started to just give up. आणि औषधं काम करत नाहीयेत. औषधं हार मानायला लागली. Nothing was working. काही होईच ना, ती बरीच She होईना. spent all her money on the doctors, मग हिनं डॉक्टरांवर सगळे पैसे खर्च केले, but nothing worked. पण नाही काही झालं. Some people said maybe it's fate. काही लोक म्हणतात की जाऊ दे आता, नशिबात असं असेल तर असंच होणार. Relatives said नातेवाईक म्हणाले maybe God is punishing you. देव तुला शिक्षा देतोय बहुतेक. But she refused to stop hoping, पण तिनं मात्र आशा ठेवणं सोडलं नाही. because you know a mother's love आईचं प्रेम ना, will मातृप्रेम. climb mountains आईचं प्रेम डोंगर चढून जात आहे बाळासाठी. if it wants a child to live. मातृप्रेम आहे ते. ती तर आपलं लेकरू जगावं असंच मानणार आणि त्या लेकरासाठी काहीही करणार. One day someone came to a house एके दिवशी कोणीतरी तिच्या घरी आलं. and that lady said, why don't you come to Dapodi church? कोणीतरी बहीण होती, ती तिला म्हणाली की दापोडीला एक चर्च आहे, तू का नाही तिथे येत? Bring your child. तुझ्या लेकराला घेऊन ये. People are being healed there by Jesus. लोकांना तिथे येशू आरोग्य देतात. But बरं she करतात. hesitated ती जरा डगमगली, because she thought, what will people say? कारण तिला येशू आणि जीसस म्हटलं की लोक जरा दचकतात. नको नको, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल. They will talk, they will नको बाबा, laugh. लोक बोलायला लागतील, समाज हसायला लागेल, नातेवाईक काय म्हणतील. I'm not even of their faith. मी तर त्यांच्या विश्वासातली नाहीये. But fear gripped her heart पण ही घाबरलेली होती, because कारण her daughter was sinking. तिची मुलगी अशी म्हणजे जात होती, And one morning she saw that her daughter's hand and feet were becoming cold. बुडत होती. आणि एके दिवशी तिने पाहिलं तिच्या मुलीचा हात पाय सगळं गार पडलेलं. And that was the time त्यावेळेला she had to take a decision. तिला निर्णय घ्यावा लागला, आता मी काय करणार आहे. My family, relatives, or should I try? आता फॅमिली, सासरचे, माहेरचे, समाजातले, सोसायटीतले बघायचे का सगळ्यांचं सगळं सोडून येशूकडे जायचं? Because I want my daughter. कारण मला माझी मुलगी जिवंत पाहिजे. What is the use of having all of them and not have my काय daughter? फायदा, हे सगळं माझ्या सोबत आहे पण माझी मुलगीच जर राहिली नाही तर काय करू? And so she made a decision. मग तिने ठरवलं, I don't care what the world thinks anymore. मला काही पर्वा नाही, ज्याला जे म्हणायचं ते म्हणू. I just want my daughter to live. मला माझी मुलगी जिवंत हवी आहे आणि त्यासाठी मला तिथं जायला लागतंय. मी जाणार. You know, when desperation becomes greater than reputation, मनुष्याची व्याकुळता जेव्हा मनुष्याच्या नाव लौकिकापेक्षा मोठी होते. लक्षात घ्या हे वाक्य. miracles begin to मनुष्याची happen. व्याकुळता आणि दुःख जेव्हा मनुष्याच्या नाव लौकिकतेपेक्षा मोठं होतं, Miracles began to move. चमत्कार व्हायला लागतात. नाही फिर मेरे नाम का क्या, नहीं नहीं, ती चिंताच होत नाही. मग नाम का जो होना है होने दो. She carried her daughter ती मुलीला उचलून in घेऊन the आली, arms हातात उचलून घेऊन आली. and weeping and stumbling. रडत She came to our रडत church. रडत 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 आपल्या चर्चला आली. अब She येशू didn't के पास even know आली. how to pray. काय प्रार्थना करतात, कशी प्रार्थना करतात तिला काही माहिती. She asked some volunteer, have I to write some name or write some paper or what should I नाही, ते do? व्हॉलेंटियर असतात त्यांना तिने विचारलं. पहिल्यांदा आलेली, तिला काय माहिती, विचारपूस केली. काय करायचं असतो इथे, काय लिहून द्यायचं असतं का, काय करायचं? The volunteer said, व्हॉलेंटियर म्हणाले, just listen to the word of God, the man of God preaches. आता देवाचे सेवक ना वचन सांगणार आहेत, संदेश सांगणार आहेत, तुम्ही बसून ते ऐका. And in the end, आणि अखेरीला he will pray. ते प्रार्थना In the करतील name of Jesus. येशूंच्या नावात. Till that time you sit down. तोपर्यंत बसा तुम्ही. She said, how long it will मग take? ती म्हटली किती वेळ? He said, just about 45 minutes. त्या व्हॉलेंटियरने सांगितलं 45 She मिनिटं. said, I'm ready to sit the whole night. ती म्हटली 45 मिनिटं, बाबा मी अख्खी रात्र बसीन. The air was thick with prayer and anointing and कारण power. इथली हवा एवढी अभिषेकानी आणि सामर्थ्यानी आणि प्रार्थनेनी भिजलेली होती. In the end, as I was praying, अखेरीला जसं मी प्रार्थना सुरू केली, she came forward running with a child. ती धावत आपल्या लेकराला घेऊन पुढे आली. And I don't know, that day there were crowds here. I just laid my hand on that child. आणि मला माहित नाही कसं, शनिवारचा दिवस आणि एवढी लोकांची गर्दी, पण त्या दिवशी मी कसं त्या बाईवर माझा हात ठेवला In the name of Jesus. येशूंच्या नावात. And असं that कसं झालं? Jesus who healed 2000 years back, आणि 2000 वर्षांपूर्वी ज्या येशूंनी आरोग्य दिलेलं, once again came that Saturday and healed that child. परत एकदा त्या शनिवारी येशू आले
आणि त्या लेकराला बरं करून गेले. Because her eyes fluttered, it opened, कारण तिचे डोळे हलू लागले, तिचे डोळे उघडले, color returned to her cheeks. तिच्या गालांचा रंग परत आला. The crowd saw her, लोकांनी तिला पाहिलं and that little girl sat up. आणि ती मुलगी उठून बसली. Tears rolled from the mother's असे eyes. अश्रू त्या आईच्या डोळ्यातनं वाहतात. And she cried out, Jesus healed my daughter. आणि ती रडून म्हणाली, येशूंनी माझ्या मुलीला बरं केलं. See, when the world gives up, जग जेव्हा तुझ्यावर हार मानतं, Jesus steps into your life. येशू आत येतात तुझ्या जीवनात. Praise God. देवाला धन्यवाद. When medicine failed, औषध जेव्हा अपयशी झालं, mercy of God prevailed. देवाची दया मात्र टिकली. When the Amen. mother stopped depending on people, आई जेव्हा लोकांवर अवलंबून राहायला नाही म्हणाली, when she did not care for her reputation, जेव्हा आईनं आपली नाव लौकिक वगैरे सगळं सोडलं, परवा नाही केली, then heaven started moving for मग her. स्वर्ग तिच्यासाठी हलू लागलं. जेव्हा ती म्हणाली की अब यीशु के पास जाने दो, दुनिया वालों, रिश्तेदारों, घर वालों, बार वालों, ना रोको मुझे, अब यीशु के पास जाने दो. Now every Sunday she comes with her daughter, आता दर रविवारी मुलीला घेऊन इथे येते. not out of duty, कर्तव्य म्हणून नाही, out of gratitude, ऋण out मानून, of love for Jesus. प्रेमानं येशूंवर प्रेम आहे म्हणून. And she says, आणि म्हणते, I didn't find religion there, मला इथे येऊन धर्म नाही I सापडला, found the living God there. मला जिवंत देव तिथं सापडलाय. And her daughter runs around here and there every आणि Sunday, तिची मुलगी रविवारी इथे तिथे पळत असते, laughing, singing, हसत a गात, living testimony जिवंत साक्ष. that Jesus still heals. येशू अजूनही लोकांना बरं करतात. Praise God. देवाला धन्यवाद. That's going to happen to you tonight. आज रात्री तुमच्या जीवनात असं होणार आहे. आमेन, आमेन. अब यीशु के पास जाने दो, गिरते गिरते मैं आगे बढ़ूंगी, जाके यीशु को सब कुछ कहूंगी. Call unto me in the days of your trouble, संकट समयी, तुझ्या संकट समयी माझ्या नावाचा धावा कर, and I will answer you, says the Lord. मी तुला उत्तर देईन. देव म्हणतो, God is telling you, देव तुझ्याशी बोलत आहे. my child, माझ्या लेकरा, call upon me माझ्या नावाचा धावा कर. in the day of your trouble. संकट समयी तू मला हाक मार. Psalm 50 verse 15. स्तोत्र संहिता 50:15. If you don't have a Bible, read it, you will find it. तुमच्याकडे बायबल नसेल तर बायबल घ्या, मग जाऊन ते वाचा, तुम्हाला तिथं ते लिहिलेलं सापडेल. Bible costs 100 rupees. बायबलची काय किंमत आहे? 100 रुपये. But it is the eternal word of God. पण तो देवाचा अनंत काळचा शब्द अनमोल. Praise God. देवाला धन्यवाद. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. Call him. देवाला हाक मारा. I know you are in trouble. मला माहितीये तुम्ही त्रासात I आहात. know you are in pain. मला माहितीये तुमची तोंड बघून मला समजतं तुम्हाला वेदना I आहे. know you are suffering. मला माहितीये तुला त्रास होतोय. I know you carry tears. मला माहितीये तू रडत आहेस. That's why God says, call unto म्हणून me. देव म्हणतोय, मला हाक मार. Enough of calling everybody else. बस, इतर सगळ्यांना हाक मारणं बंद कर आता. The gods of the earth cannot help you. पृथ्वीवरचे देव नाही मदत करू शकत. Only the God of the heaven can help you. स्वर्गातला देवच मदत करेल. Are you ready? तयार आहात? Raise one hand towards heaven. एक हात वर कराल, One hand place on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. If your child is sick, your spouse is sick, lay your hand upon them. मुलं बाळ नवरा बायको कोणी आजारी असेल त्यांच्यावर हात ठेवाल. Because it's a sign of faith. कारण विश्वासाचं चिन्ह आहे ते. It's a sign of faith. विश्वासाचं ते चिन्ह आहे. And call unto the name of Jesus. आणि येशूंच्या नावाचा धावा करा. And see how he changes आणि बघा येशू कसं सगळं बदलतात and gives you a testimony. आणि तुमच्या जीवनात साक्ष देतात. Are you ready? तयार Then आहात? come on, pray with me. चला डोळे बंद करा, माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I am in a terrible mess. माझी परिस्थिती फार वाईट I आहे. have no peace. मी बर्बाद झालो, I मला have no शांती joy. नाही, मला आनंद नाही. What will I do? मी काय करू? Where will I go? मी कुठे जाऊ? I have come to you, मी Lord. तुझ्याकडे आज आलोय.
Meet my needs tonight. माझ्या गरजा आज रात्री भागव. Forgive me. मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me by मला your blood. धुवून काढ तुझ्या रक्तात. Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart माझ्या हृदयात ये and change my आणि life. माझं जीवन बदल. Oh God, माझ्या देवा come to me. माझ्याकडे ये. Come to me. माझ्याकडे ये. My needs are great. माझ्या गरजा फार आहेत. No man can help me. एकही माणूस मला मदत नाही करू See, Jesus शकणार. is coming. बघा येशू येत He is touching you right येशू now. तुला आता स्पर्श See, करतात. things are happening. बघा गोष्टी घडतात. Things are happening. बघ गोष्टी घडतात. Because Jesus is touching कारण you. येशू तुला स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you, आज्ञा करतो in the name of Jesus, येशूच्या नावात leave. सोड Leave you sickness in सोड Jesus' सगळे name. आजार येशूच्या नावात जाऊ See, दे. your sickness is going. तुमचे आजार Your जातात. pain is going. तुमच्या वेदना जातात. Your pain is leaving you. तुमच्या वेदना तुम्हाला सोडून जातात. Every headache, डोकेदुखी I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात Leave in Jesus' सोड name. येशूच्या नावात Leave in Jesus' सोड name. येशूच्या नावात Migraine problems, मायग्रेनचा आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Don't be a spectator. दर्शक बनून उभे राहू नका. Don't be a critic. बघायला निंदा मस्करी करायला येऊ नका. Call on His name. त्याच्या नावाला हाक मारा. You have needs. तुला गरजा आहेत. We all have needs. आपल्या सगळ्यांना गरजा आहेत. Only God is enough to help us. फक्त देवच पुरेसा आपल्याला मदत करायला. Every pain in the body, अंगातल्या सगळ्या वेदना vanish in Jesus' name. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Swelling in the body, अंगावर आलेली सूज people who are swelling in the त्या body, लोकांच्या अंगावर सूज आहे. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let that swelling go in Jesus' ती name. सूज येशूच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Ulcer, अल्सर people suffering with त्या ulcer, लोकांना अल्सर झालंय. Lord, let that ulcer vanish in प्रभू ते Jesus' अल्सर name. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Tumor, Tumor. let it go in Jesus' ते name. ट्यूमर येशूच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात Check up in your bodies. आपलं शरीर तपासा. Check up in your bodies. तपासा तपासा शरीर In the तपासा. name of Jesus. येशूच्या नावात Skin disease, त्वचा रोग vanish in Jesus' निघून name. जाऊ दे. येशूच्या नावात Vanish in Jesus' name. निघून जाऊ दे. येशूच्या नावात. Spinal cord injury. पाठीच्या कण्याचा आजार People who have got spinal cord injury. ज्या लोकांना पाठीच्या कण्याचा The आजार Lord आहे Jesus is touching प्रभू you येशू now. तुला स्पर्श करतायत. Healing is taking place. आरोग्य आता घडत आहे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात फ्री व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Spondylitis, मानेचा आजार leave in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. Somebody has got problem in the neck. एका माणसाच्या मानेला आजार आहे. You cannot move your neck. त्या माणसाला मान हलवता येत नाही. Something is wrong with your neck काहीतरी तुझ्या मानेला झालंय and nothing is improving it. आणि बरा होत नाही तू. But right now, Jesus is touching पण you. आता यावेळेला येशू तुला स्पर्श करतात. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात फराव. Start moving your neck in आपली Jesus' मान name. हलवून पहा. येशूच्या नावात See, it's gone. ते गेलं बघ. That pain is त्या gone. वेदना गेल्या बघ. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Frozen shoulder. फ्रोझन खांदा Be healed in Jesus' name. खांदे हलवता न येणं येशूच्या नावात बरं होऊ दे. Stomach problem. पोटातले आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ देत. In the name of Jesus. येशूच्या नावात. Tuberculosis. क्षयरोग People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झाला Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Cancer. कॅन्सर Lord, have mercy on प्रभू them. या लोकांवर दया कर. Nobody can do anything for कोणीच काहीच cancer. करू शकत नाही कॅन्सर But साठी. you have healed cancer. पण तू अनेक कॅन्सर्सना बरं केलंय. So heal them right म्हणून now. त्यांनाही बरं कर आता. Touch them right now. त्यांनाही स्पर्श कर आता. As they call on your name, जसं ते तुझ्या नावाचा धावा करतात. touch their lives. त्यांच्या जीवनाला स्पर्श In कर Jesus' name. येशूच्या नावात. Kneecap injury. गुडघ्यांच्या वाट्यांचा आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Diabetes. मधुमेह Blood pressure. रक्तदाब Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bleeding trouble. रक्तस्राव Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ Come दे. on, call, call, चला call. सर्वांनी येशूंचा धावा करा करा. Call on the name of the सगळ्यांनी Lord. देवाचा धावा He करा. will touch you now. देव तुम्हाला आता स्पर्श करेल. Let blind eyes open in Jesus' आंधळे name. डोळे येशूंच्या नावात उघडू दे. See, Jesus is walking in your बघा, येशू midst. तुमच्यामध्ये चालतायत. Some of you are seeing Jesus. तुमच्यातल्या काही लोकांना येशू दिसतायत. Some of you are seeing Jesus. तुमच्यातल्या काही लोकांना येशू दिसतायत. He is touching you right now. येशू तुम्हाला आता स्पर्श करतायत. His hand is upon your body. येशूंचा हात तुमच्या शरीरावर आला. You are feeling His hand. तुला येशूंचा हात जाणवतोय. You are sensing His hand तुला upon you. येशूंचा हात तुझ्यावर आलेला जाणवतोय. And that pain is vanishing. आणि त्या वेदना निघून जातात. That sickness is तो vanishing. आजार निघून जातोय. In Jesus' name. येशूंच्या नावात. Stomach pain vanish in Jesus' पोटातल्या name. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Now you devil आता सैताना who is troubling the people. जो
जो या लोकांना त्रास देतो I command you, तुला मी आज्ञा in the करतो name of Jesus, येशूंच्या नावात leave. सोड Devil, go in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात जा Devil, go in Jesus' सैताना name. येशूंच्या नावात सोड Leave, you devil, in सोड Jesus' name. सैताना येशूंच्या नावात Every witchcraft power, चेटू करणी every demonic power, सैतानी शक्त्या every evil influence, सर्व वाईट शक्ती all magical powers, सर्व जादू टोणा leave the people. सोड या लोकांना येशूंच्या नावात Devil, go. सैताना जा Devil, go. सैताना जा In Jesus' name. येशूंच्या नावात जा Leave. सोड In Jesus' name. येशूंच्या नावात You also say, तुम्ही पण म्हणा say, devil, leave me in Jesus' म्हणा name. सैताना मला येशूंच्या नावात सोड Say, devil, leave me in Jesus' name. सैताना मला येशूंच्या नावात सोड Witchcraft power, leave me in चेटू Jesus' करणी name. जादू टोणा येशूंच्या नावात मला सोड Divination, leave in Jesus' तंत्र name. मंत्र विद्या येशूंच्या नावात मला सोड Whoever is doing witchcraft on you, जो कोणी तुमच्यावर करणी करत आहे that power is breaking tonight in ते Jesus' सामर्थ्य name. आज रात्री येशूंच्या नावात तुटत आहे I break the powers of darkness अंधाराची सगळी सामर्थ्य येशूंच्या नावात मी out तोडतो. of your lives in Jesus' name. तुमच्या जीवनातून येशूंच्या नावात Every spirit of fear, leave in Jesus' सगळा name. भीतीचा आत्मा सोड त्यांना येशूंच्या नावात Every curses, leave in Jesus' सगळे name. शाप सोड त्यांना येशूंच्या नावात Come on, you also say, चला तुम्ही पण म्हणा curses, leave me in Jesus' म्हणा name. सगळे शाप मला सोडून जाऊ देत Witchcraft power, leave me in Jesus' name. करणी मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात Fear, leave me in Jesus' name. भीती मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Lord, प्रभू whatever they want, give it to त्या them. लोकांना जे काय हवंय ते त्यांना दे Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे Those who need a house, give them a ज्यांना house. घरं हवी आहेत त्यांना घरं दे Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them. ज्यांना 2-4 चाकी गाड्यांचा आशीर्वाद हवाय त्यांना तो दे Those who want to go abroad, ज्यांना फॉरेनला जायचंय help them, Lord. मदत कर आणि घेऊन जा Bless them all. आशीर्वादित कर सगळ्यांना Father, दे बाप्पा. there are people who need काही promotion. लोकांना प्रमोशन हवंय Give them promotion, त्यांना Lord. प्रमोशन दे Let them have unity in the home. त्यांच्या घरात एकी असू दे Those who are drinking and chewing tobacco, जे दारूचं व्यसन करतात तंबाखू खातात let them be freed in Jesus' name. त्यांना येशूंच्या नावात मोकळीकता मिळू दे Let peace come. शांती येऊ दे Give them a breakthrough. त्यांना नवीन सुरुवात दे Remove them from their debts. त्यांना कर्जातून बाहेर काढ Those who need a child, ज्यांना संतान हवंय bless that couple with a child त्या in Jesus' जोडप्यांना name. संतानाचा आशीर्वाद येशूंच्या नावात दे Thank you, Father. धन्यवाद दे बापा Thank you, Master. धन्यवाद येशू Be blessed in Jesus' name. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा Be blessed in Jesus' name. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा Amen and आमेन amen. आमेन आमेन Praise God. देवाला धन्यवाद Give a big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा Now don't worry. आता काळजी करू नका God will take care of all your needs. देव तुमच्या सगळ्या गरजा भागवेल You just pray. तुम्ही फक्त प्रार्थना करा Seek His face. देवाचा चेहरा शोधा Don't move like the world. आणि जगातल्या लोकांसारखे असे एमलेस इकडे तिकडे भटकू नका Don't fight like them. आणि त्यांच्यासारखे भांडूही नका You just have to pray. तुम्ही फक्त प्रार्थना करायची Kneel down. गुडघे टेकायचे Seek God's face. देवाचा चेहरा शोधायचा He will improve your life. देव तुझं जीवन अजून अजून He चांगलं will करेल. bless you. देव तुला आशीर्वाद देईल The world's ways are very different. जग आणि जगातल्या लोकांचे मार्ग फार वेगळे आहेत बेटा God's ways are different. त्या मार्गाला लागायचं नाही देवाचे मार्ग